पिंजर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकाची मनमानी, विद्यार्थी मात्र त्रस्त। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये रुजू झालेल्या नवीन मुख्याध्यापकाची मनमानी खूप वाढलेली दिसत आहे। कभी भी आओ और कभी भी जाओ असा मुख्याध्यापक असा सर्व शिक्षकांचा बेजबाबदारपणा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला मात्र फार मोठा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी पालक वर्गाकडून आणि गावकऱ्यांकडून केली जात आहे। पिंजर जिल्हा परिषद उर्दू शाळेला कोणी इशरक नावाचे मुख्याध्यापक रुजू झाल्यापासून शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार या ठिकाणी सुरू झाला आहे। या जिल्हा परिषद शाळेमध्ये साफसफाई स्वच्छता अजिबात दिसून येत नाही। विद्यार्थ्यांना चांगले पाणी पिण्यासाठी मिळत नाही। तसेच मुख्याध्यापक आणि शाळेमधील सर्व शिक्षक बेटाईमही ये-जा करतात। सकाळी शाळेवर 10 वाजता हजर न राहता मुख्याध्यापक केव्हाही येतात आणि केव्हाही जातात। त्यामुळे उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे। मुख्याध्यापक आणि शिक्षक विद्यार्थ्यांना मनापासून शिकवत नाहीत। तासनतास मुख्याध्यापक आणि शिक्षक मोबाईलवर खेळत असल्याचं स्पष्ट चित्र दिसून येत आहे। त्यामुळे या उर्दू शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवत नाहीत। उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचा त्यामुळे शैक्षणिक दर्जा घटत आहे। या बाबीला जबाबदार मुख्याध्यापक आणि या शाळेचे सर्व शिक्षक असल्याचं अनेकांनी आरोप केले आहे। त्यामुळे शिक्षण अधिकारी या शाळेला आकस्मिक भेट देऊन या शाळेसंदर्भात चौकशी करावी आणि मुख्याध्यापक व शिक्षकांचे पगार थांबवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। विद्यार्थी सकाळी 10 वाजता शाळेसमोर उभे राहतात, परंतु मुख्याध्यापक आणि शिक्षक एकही वेळेवर हजर राहत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच ताटकळत त्या ठिकाणी उभे राहावे लागतात। मुख्याध्यापक आणि शिक्षक विद्यार्थ्यांसोबत व्यवस्थित चांगले बोलत नाही, त्यांना मार्गदर्शन करत नाही असा काहींनी आरोप केला आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी प्रदीप कावडे, अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।